आपण बघा कधी कधी म्हणतो की मला ना असं वाटतंय बाई कोणाची तरी नजरच लागली आहे, कोणाचं तरी कोणीतरी काहीतरी केलेलं आहे किंवा माझ्या घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे, असं आपण बऱ्याचदा म्हणत असतो. म्हणजे आपल्यासोबत काही चुकीचं घडलं, वाईट घडलं घरामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडायला लागल्या की पटकन आपण म्हणतो माझ्या घराला कोणाची तरी नजर लागली. तर नजर लागली हे कसं ओळखायचं किंवा घराला दृष्ट लागलेली आहे हे कसं ओळखायचं आणि जर तसं झालेलं असेल तर त्याच्यावर आपल्याला काय उपाय करता येतील, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, आपल्याला बऱ्याचदा वाटतं आपल्या आयुष्यात सगळं चांगलं चाललेलं असेल ना, मग तेव्हा आपल्याला सगळ्यांना छान वाटत असतं. पण दुःख आलं, अडचणी आली की आपण म्हणतो बापरे माहिती नाही काय झालं असेल, कोणाची नजर लागली माहिती नाही, असं आपण म्हणत असतो आणि पटकन आपण दुसऱ्याला दोष देतो. पण सगळ्यात पहिले मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जे आपण काही वागत असतो रोजच्या जीवनामध्ये, क्षणाक्षणाला आपण जे काही वागत असतो इतरांसोबत किंवा आपल्या स्वतःसोबत सुद्धा, तर चांगल्या गोष्टींचं चांगलं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. पण काही चुकून आपल्या हातून काही चुका होत असतील, वाईट गोष्टी घडत असतील, आपण कोणाबद्दल वाईट विचार करत असू किंवा कोणाचं चांगलं आपल्याला सहन होत नसेल, तर याचा कुठे ना कुठे वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर सुद्धा होत असतो. आणि आपण जेव्हा म्हणतो कोणाला नजर लागली, त्यावेळेस विचार करा की तुम्ही स्वतः तर कोणाबद्दल काही वाईट चिंतत नाही ना, कोणाबद्दल तुमच्या मनामध्ये काही वाईट विचार नाही ना, हे सगळ्यात पहिले तुम्ही पारखायला हवं. आणि त्यानंतर मग तुम्ही इतरांना दोष द्या. कारण आपल्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं घडतं ते आपल्या चांगुलपणामुळे घडतं, जे काही वाईट घडत असतं ते आपल्या वाईट अवगुणांमुळे घडत असतं. हे मात्र आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. दुसरी गोष्ट, कधी कधी चला आपण म्हणू की मी सगळं व्यवस्थित करते, कोणाबद्दल वाईट चिंतत नाही, काही करत नाही, तरी पण माझ्या घराला माहिती नाही काहीतरी हा दुःखाचा डोंगर आलेला आहे, सुख आलेलं आहे. माणूस म्हटला म्हणजे त्याच्या आयुष्यात दुःख, दुःखानंतर सुख, सुखानंतर दुःख हे येतच असतं. कितीही श्रीमंत असू द्या किंवा कितीही गरीब असू द्या, जर आपल्या आयुष्यात दुःख आले नाही तर आपल्याला सुख कळणार नाही, सुखाचं महत्त्व कळणार नाही. तर त्यामुळे हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात, श्रीमंत असू द्या की गरीब असू द्या. पण तरी पण आपल्याला कधी कधी बघा वाटतं असं की घराला नजर लागलेली आहे, तर आपण काय केलं पाहिजे, कशावरून हे ओळखलं पाहिजे. नजर लागू नये, बाळाला दृष्ट लागू नये, घराला नजर लागू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, किंवा आपला नोकरी धंदा आहे किंवा व्यवसाय आहे, छोटं मोठं काही आहे, तर तिथे पण आपल्याला काही उपाय करायचे असतात की नजर लागू नये. कारण आजकाल बघा जळावृत्ती पण खूप वाढलेली आहे, हे पण मान्य आहे. कोणाला कोणाचं चांगलं बघवत नाही. काहीतरी छान झालं तर लोकांच्या डोळ्यात येतं की बापरे हिच्याकडे 4 गाड्या आहे, 2 बंगले आहे. पण आपण त्यासाठी काय कष्ट केले, ही एवढी काम करते, सकाळी ही 9ची जाते, रात्री 10ला येते, स्वयंपाक करते, सगळं करते, हे कोणालाही दिसत नाही. कष्ट कोणीही बोलून दाखवत नाही, पण जे सुख आहे, जे आपण उपभोगतो आहे, ते सगळे बोलून दाखवतात. तर या बऱ्याचशा गोष्टी असतात. तर बघा आपल्याला आयुष्यात बऱ्याचदा अचानक नकारात्मकता दिसू लागते आणि आपल्याला त्याचा अर्थच समजत नाही की हे का होतंय, किंवा कधी कधी आपण कळून सुद्धा दुर्लक्ष करतो. मग कधी कधी आपण बघा हे काही जादू तोटके वगैरे सुद्धा असू शकतात. आपण आपल्या जीवनामध्ये जर काही बदल होत आहे, अचानकपणे काही बदल होत आहे, तर त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं की हे असं का होतंय. बऱ्याचदा बघा एखादी व्यक्ती दिवसभर मेहनत करून सुद्धा त्याला यश मिळत नाही. कुटुंबामध्ये विनाकारण छोट्या छोट्या गोष्टींवरून वादावाद होत असतात. किंवा बघा एखादी व्यक्ती अचानकपणे चिडचिडपणा करायला लागते किंवा आजारपण घरामध्ये सुरू होतं. एखादी व्यक्ती नेहमी म्हणजे थकलेली दिसते, ती कधीही तिला असं फ्रेश वाटत नाही. किंवा बघा घरामध्ये ना एखादी व्यक्ती पहिले व्यवस्थित असते, पण अचानकपणे ती काहीतरी विचित्र गोष्टी करायला लागते, अविश्वास दाखवायला लागते. नवरा बायकोचंच घ्या ना, कधी कधी बघा नवरा बायकोचं अगदी व्यवस्थित चाललेलं असतं, ते सुद्धा काहींना सहन होत नाही. म्हणजे आपल्या आयुष्यात असं, मग त्यांच्या आयुष्यात असं का, असं बरेचसे लोक कंपेअर करत असतात. तर अचानक काही विचित्र गोष्टी घडायला लागल्या, आजारपण वाढलं, घरातल्या लोकांची चिडचिड व्हायला लागली, त्या घरात राहावंसं वाटत नसेल, तर 100% समजा की तुमच्या घराला नजर लागलेली आहे. ते तुमच्या स्वतःमुळे असेल किंवा तुमच्या काही वाईट वागण्यामुळे असेल किंवा इतरांमुळे असेल, ती गोष्ट दुसरी झाली. पण आपल्या घराला यावेळेस नजर लागलेली आहे, काहीतरी नकारात्मकतेचा मोठा परिणाम घरावर झालेला आहे, हे तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे. अजून काही गोष्टी घडतात बघा. आता तुळस सुकते, थंडीमध्ये बघा बऱ्याचशा लोकांची तुळस सुकते, तर त्यावेळेस तसं नाही, पण अचानक तुळस अगदी हिरवीगार छान फुललेली होती आणि अचानक पानं वगैरे झडायला लागतात. अशा या ज्या गोष्टी घडतात, अचानकपणे तुळशीचं रोप सुकणं, घरामध्ये माणसांच्या वागण्यामध्ये विचित्रपणे बदल होणं, अशा ज्या गोष्टी घडत असतील, तर तुमच्या घराला नजर लागलेली आहे असं तुम्हाला समजायला पाहिजे. तर मग आता ही नजर लागलेली आहे, मग आपल्याला काय करायला पाहिजे. सगळ्यात पहिले म्हणजे घरामध्ये स्वच्छता ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे.
घर 1 रूमचं असू द्या की 10 रूमचं असू द्या, तुमच्याकडे माणसं असतील कामाला किंवा तुम्ही स्वतः करत असाल, मेन म्हणजे काय, घर स्वच्छ असणं. जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी वास करते, जिथे अस्वच्छता असते तिथून माता लक्ष्मी निघून जाते, तिथे अलक्ष्मी वास करते. त्या घरामध्ये कोणाचीही प्रगती होत नाही, घरामध्ये आजार पण वाढतं. घरातले लोक जे आहे नेहमी चिंताग्रस्त असतात, नेहमी ते फ्रस्ट्रेशनमध्ये असतात, थकलेले असतात, त्यांना त्या घरामध्ये राहावंसं वाटत नाही. ते तास 4 तास ते बाहेर असतात. म्हणून घरातली स्वच्छता ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा. अमावास्या पौर्णिमा मी दरवेळेस सांगत असते, रांगोळी काढा, दार स्वच्छ करा. मुख्य दरवाजावर तुम्हाला हळद आणि कुंकवाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर गुरुवारी तुम्हाला बघा फरशी पुसताना पाण्यामध्ये तुम्हाला मीठ टाकून फरशी पुसायची आहे. गुरुवारी वगैरे आपण फरशी पुसत नाही, कारण गुरुवारच्या दिवशी केस धुवू नये, फरशी पुसू नये, या गोष्टी मानल्या जातात. जेव्हा तुम्हाला स्वच्छता करायची त्या दिवशी तुम्ही बघा, अमावास्या वगैरे असेल त्या दिवशी तुम्ही स्वच्छता करत जा. आणि याच्यामुळे घरातली नकारात्मकता जी आहे ती मोठ्या प्रमाणात नाहीशी व्हायला मदत होते. आणि कोणाची नजर जरी लागली तरी आपल्या घरातलं वातावरण इतकं सकारात्मक असतं, ती नकारात्मकता घरामध्ये प्रवेशच होऊ देत नाही. आणि या छोट्या छोट्या गोष्टी आहे. म्हणून अमुक एक सणाच्या दिवशी बघा लवकर उठणं, लवकर आंघोळी करणं, हे सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे हे काही भाग मानला जातो. तर त्यासाठी आपण म्हणत असतो की सणासुदीला लवकर उठावं. बघा लहान मुलं किंवा घरामध्ये वयस्कर लोक असतील त्यांची गोष्ट वेगळी झाली, पण तुमच्या माझ्यासारखे आपण बघा सणासुदीला उशिरा उठतो, हे अतिशय चुकीचं आहे. असं व्हायला नको. म्हणून बघा तुम्हाला यानंतर मी सांगते, घरामध्ये कर्पूर होम करायला पाहिजे. बऱ्याच आठवड्यातून एकदा करा, पौर्णिमेला करा, अमावास्येला करा. तुम्हाला दाखवलं आहे मी प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये. पण नारळ सोलायचं आहे, ते शेंडी देवाकडे ठेवायची आणि त्या नारळावर एकामागे एक तुम्हाला 7 कपराच्या वड्या, कापूर जे आहे त्याच्या वड्या जाळायच्या असतात. आणि स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. यानंतर बघा तुम्हाला भीमसेनी कापूर घरामध्ये जाळायचा आहे, त्यासोबत तुम्ही 1 लवंग टाका. या छोट्या छोट्या गोष्टी नाही आपण आपल्या घरामध्ये करायला पाहिजे, की जेणेकरून जी लागलेली कोणाची वाईट नजर असेल, करणी टोना काय जे असेल ते निघून जाईल. आणि ऑलरेडी आपलं घर जर प्रोटेक्शनमध्ये असेल ना, आपण ह्या गोष्टी करून जेव्हा संरक्षण कवच तयार करतो त्यामुळे कोणाचीही नजर लागत नाही. आणि मुळात म्हणजे आपल्याला पण कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही, कारण बघा आपण घरासाठी सगळे उपाय करू आणि दुसऱ्याबद्दल आपण जर मनामध्ये अतिशय वाईट विचार ठेवत असू तर तुमच्या उपायांचा काही उपयोग होणार नाही. म्हणून स्वतः आपलं पहिले मन स्वच्छ असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे. यानंतर दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली बघा, गोरक्ष चिंच जी आहे ती तुम्हाला मुख्य दरवाजाच्या वरती बांधायची असते. जिथे देवाचं सामान मिळतं तिथे सुद्धा मिळेल, किंवा मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून सुद्धा तुम्हाला गोरक्ष चिंच मिळून जाईल. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ पण आहे. दिवाळीच्या वेळेस पण आपण ही गोरक्ष चिंच दरवर्षी बघा बांधत असतो. जुनी गोरक्ष चिंच आपण काढून टाकत असतो. त्यानंतर कोळा बांधला जातो. मुख्य दरवाजाला कोळा बांधायचा आहे. तो कोळा जेव्हा खराब होतो तर त्यावेळेस बघा तो खराब केव्हा होतो, जेव्हा घराला नजर लागलेली असते. तो कोळा जेव्हा शोषतो तर ते कोळा जो आहे तो पाणी सोडायला लागतो आणि तो खराब होतो. त्यानंतर आपल्याला तो कोळा एका अशा ठिकाणी जिथे कोणाला त्रास होणार नाही तिथे टाकून नंतर आपल्याला तो परत बांधायचा असतो. यानंतर बघा जर नजर लागली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ती जाण्यासाठी सर्वोत्तम दिवस हा मंगळवार असतो. सकाळी आंघोळ करून मंगळवारच्या दिवशी हनुमानांची पूजा करायची आहे. हनुमानांना लाल किंवा केशरी वस्त्र आणि लाडू अर्पण करायचे आहे. असं तुम्हाला सलग 7 मंगळवार करायचं आहे. यानंतर बघा सुंदरकांडाचं तुम्हाला पठण करायचं आहे. पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा करा. बघा मी सांगितलं याचं सेपरेट 2 का 3 व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. दर महिन्याच्या पौर्णिमा तिथीला तुम्ही सत्यनारायण पूजा करत जा. सत्यनारायण म्हणजे गुरुजींना बोलून यथासांग अगदी 2-2, 4-4 तास असं अजिबात नाही आहे. अर्ध्या तासाची ही पूजा आहे. सत्यनारायण पूजा विधी हे पुस्तक मिळतं. मी परत सांगेल, जिथे स्वामी समर्थांचं जवळपास केंद्र आहे तिथून मिळेल, किंवा स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून मिळून जाईल. सत्यनारायण पूजा विधी यामध्ये अगदी शॉर्ट 5 मिनिटामध्ये पूजा मांडता येईल अशी पूजा मांडणी आहे. दर महिन्याच्या पौर्णिमेला तुम्हाला संध्याकाळी हे सत्यनारायण करायचं असतं. वर्षामध्ये 12 सत्यनारायण होता. खूप ताईंना याचा अनुभव आलेला आहे. तुम्ही करून बघा. तुम्ही केल्याशिवाय त्याचा अनुभव येणार नाही. आणि माझं सांगणं आणि तुमचं करणं यामध्ये खूप फरक आहे. सांगणं माझं काम आहे, पण ते केल्यानंतर अनुभवणं हे तुम्हाला प्रत्यक्षात त्यामध्ये तुम्हाला जाणवेल की नाही ही गोष्ट खरंच आहे. तर सत्यनारायण कथेचं पठण तुमच्या घरामध्ये झाल्यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, जसं मी सांगितलं झाडू फरशी करताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आहे. उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. यानंतर बघा रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावलाच गेला पाहिजे. सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा आरती झालीच पाहिजे. या न चुकता तुम्ही कितीही बिझी असू द्या, तुम्ही भलेही 1-2 लाखाच्या पगाराची नोकरी करताय, दिवसभर बाहेर राहताय, काहीही असेल तरी देवाच्या या गोष्टी घरामध्ये झाल्याच पाहिजे.
बघा, दिवस कधीही कोणावर सांगून येत नाही. तुमच्या घरामध्ये सगळं चांगलं चाललंय म्हणून तुम्ही देवाकडे फिरकूनही पाहायचं नाही, हे अजिबात चुकीचं आहे. बघा, आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही आहोत ते आपल्या गुरूंमुळे, आपल्या आईवडिलांमुळे, देवांमुळे आपण आहोत. तर त्यामुळे कुठेतरी त्यांच्याशी आपण कनेक्टेड राहण्यासाठी या गोष्टी झाल्याच पाहिजे. मी म्हणत नाही अगदी तुम्ही रोज अर्धा पाऊण तास देवाची पूजा करा, नाही. फक्त रोज अगदी 5 मिनिटामध्ये देवांची आंघोळ करून दिवा अगरबत्तीसुद्धा लावता येते. आणि बघा, माहिती आजकाल स्त्रिया पण खूप बिझी आहे, पण अगदी 15-20 मिनिट आपण ॲडजस्ट करू शकतो आणि हे पण आपल्या घरासाठीच आहे. तर त्यामुळे बघा, मी काही गोष्टी सांगितल्या आहे की ज्यामुळे आपण ओळखू शकतो की घराला नजर लागलेली आहे. त्यावर काय उपाय करता येतील सोपे ती पण मी माहिती तुम्हाला दिलेली आहे. अपेक्षा करते ही माहिती तुम्हाला पटली असेल तर नक्की सांगितलेले उपाय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.